ओके, द न्यू पॉइंट आहे कोएफिशिएंट ऑफ कपलिंग. तर कोएफिशिएंट ऑफ कपलिंग हा कोएफिशिएंट जो आहे इट मेजर द पोर्शन ऑफ फ्लक्स दॅट रिचेस टू कॉइल 2 विच इज इन अ विसिनिटी ऑफ कॉइल 1. याचा अर्थ काय की हा कोएफिशिएंट जो आहे तो त्या फ्लक्सचा पोर्शन मेजर करतो जो कॉइल 2 पर्यंत रीच झालेला असतो, जी कॉइल 1च्या जवळ आहे. ओके, सो त्याला कसं डिफाईन केलं आहे की इट measure portion of flux that reaches to coil 2 which is in vicinity of coil 1. ओके, तर जी कॉइल 2 कॉइल 1च्या जवळ आहे त्या कॉइल 2 पर्यंत जाणारा जो फ्लक्सचा पोर्शन मेजर करणारा जो कोएफिशिएंट आहे तर त्याला म्हणायचं कोएफिशिएंट ऑफ कपलिंग. तर जेवढा जास्त कोएफिशिएंट ऑफ कपलिंग असतो तर तेवढा जास्त असेल म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, ग्रेटर इज के ग्रेटर विल एम. तर म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे तो तेवढा जास्त असतो. अगेन, so we know that this mutual inductance is a directly proportional to EMF or it is a proportional to EMF. याला आपण असं लिहू शकतो की that is the M is a proportional to EMF induced in a coil 2 with respect to first due to the flux of coil first. आणि हा असेल that is equals to K into phi1. Okay, so phi1 is the flux of a coil 1 which is a reaches to coil 2. And that's why this portion is measured by this coefficient of coupling. Okay, so again we know that the EMF the E21 is directly proportional to that is the N2. म्हणजे कॉइल सेकंड मध्ये इंड्यूस होणारा EMF जो आहे तो कॉइल सेकंडच्या नंबर ऑफ टर्न्स ची सुद्धा प्रोपोर्शनल असतो. सो E21 is directly proportional to N2 with that is K into phi1. So again flux is also directly proportional to number of turns. So for coil 1 its flux, the flux that of phi1 is directly proportional to N1, and that's why that is the E21 is directly proportional to and लिहिता येईल आपल्याला that is the N2 in bracket K into N1. Okay, so again the inductance is directly proportional to square of number of turns and therefore that is the root L is directly proportional to N. तर आता दोन्ही कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स साठी आपल्याला हा इंडक्टन्स जो आहे तो लिहिता येईल. सो याला आपण असं लिहिणार की दॅट इज द रूट ऑफ L1 into L2 इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू N1 into N2. आता हा E1 E21 जर आपण म्युच्युअल इंडक्टन्स न जर रिप्लेस केलं याला काय लिहिता येईल की दॅट इज द M इक्वल्स टू ओके M इक्वल्स टू that is the K into under root L1 into L2. Okay, so the coefficient of coupling याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओके, तर युजली कोएफिशिएंट ऑफ कपलिंग जो आहे तो लेस दॅन 1 असतो, म्हणजे इट इज युजली लेस दॅन युनिटी. सो युजली K is less than 1. आता के ची व्हॅल्यू जर 1 असेल त्याचा अर्थ काय की कॉइल्स ज्या ह्या कशा आता परफेक्टली कपल आहे. कॉइल्स कशा आता परफेक्टली कपल. सो इफ K equals to 1, okay, that means coils are perfectly coupled. तर ज्याच्यासाठी हा कोएफिशिएंट ऑफ कपलिंग 1 असेल. ओके, सेकंड इफ K is greater than 0.5 coils are tightly coupled. जर ज्या कॉइल्स साठी K ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा जास्त असेल त्याचा अर्थ कॉइल्स टाइटली कपल्ड आहे. ओके, सेकंड इफ K is less than 0.5 coils are that is loosely coupled.
कॉइल्स ज्या आहेत त्या लूजली कपल्ड आहेत असं कन्सिडर करू. ओके. अँड when L1 equals to L2, so that is अंडर रूट L ची जी व्हॅल्यू आहे तर इथं होईल m अंडर रूट L square equals to L. So that means the coils having the inductance L, okay, is coupled with a mutual inductance M. म्हणजे इथं जर कॉईल परफेक्टली कपल्ड असतील म्हणजे ज्याचा कोएफिशियंट ऑफ 1 असेल आणि दोन्ही कॉईलसाठी इंडक्टन्स जो आहे तो सेम असेल तर त्या कॉईल विथ दिस सेल्फ इंडक्टन्स विल बी कपल्ड विथ द म्युच्युअल इंडक्टन्स. तर हा कोएफिशियंट ऑफ कपलिंग जो आहे तो कशावर डिपेंड असतो? इट इज अ डिपेंड ऑन द डिस्टन्स बिटवीन टू कॉईल अँड द ॲक्सिस ऑफ द टू कॉइल्स. तर अँगल ऑफ ॲक्सिस जो आहे तर त्याच्यावरती सुद्धा हा काय असतो? डिपेंड असतो. ओके. तर हा थोडक्यात लक्षात ठेवा. याच्यासाठी हा कोएफिशियंट ऑफ कपलिंग इज अ म्युच्युअल इंडक्टन्स टू द square root of the mutual inductance self inductance of the two coils. So that gives the coefficient of coupling. Okay. ही डेफिनेशन जी आहे ती सुद्धा लक्षात ठेवा. एक नवीन पॉईंट आहे तर हा डेफिनेशन विचारू शकतात किंवा हे जे व्हॅल्यूज आहे ह्या व्हॅल्यूज सुद्धा लक्षात ठेवा. ओके. इट इज अ डिव्हाइस used to change low alternating voltage to high alternating voltage at low current and vice versa. Okay. The transformer is a device used to change low alternating voltage to high alternating voltage at a low current and vice versa. Yes, again it is a device used to change the high alternating voltage to low alternating voltage at a high current. अशा डिव्हाइसला आपण काय म्हणू? ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचे दोन टाइप्स आहेत. that is a step up transformer आणि step down transformer. ओके. तर तो डिफरन्स आपण नेक्स्ट पॉइंटला बघणार आहोत. त्याचं प्रिन्सिपल काय आहे की इट्स वर्क ऑन अ म्युच्युअल इंडक्टन्स. कशावरती वर्क्स होते? सो वर्क्स ऑन म्युच्युअल इंडक्टन्स. आता म्युच्युअल इंडक्टन्स आपल्याला माहित आहे की EMF induced in a one coil due to change of current in a another coil. तर त्या म्युच्युअल इंडक्टन्स वरती ट्रान्सफॉर्मर वर्क करतो. कन्स्ट्रक्शन मध्ये काय की इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी कॉइल अँड सेकंडरी कॉइल विच आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. या दोन्ही कॉइल ज्या आहेत सेपरेट फ्रॉम इच अदर असतात. ओके. तर याच्यामध्ये आहे प्रायमरी कॉइल्स. प्रायमरी कॉइल इज insulated copper wires and which is wounded on the one arm of this iron core. या आयर्न कोरच्या एका आर्म वरती ही कॉपर वायर जी आहे ती इन्सुलेट केलेली असते. दिस प्रायमरी कॉइल इज ऑल्सो कॉल्ड इनपुट कॉइल्स. या प्रायमरी कॉइललाच काय म्हणायचं? सो प्रायमरी कॉइल इज कॉल्ड इनपुट कॉइल अँड इट इज insulated by a copper wire and wounded on soft iron core. Okay. These are the primary coil. Okay. Second आहे secondary coil. Secondary coil. So again secondary coil लाच म्हणायचं आउटपुट कॉइल. सो दिस इज अ आउटपुट कॉइल अँड insulated by copper wire wounded on soft iron core. And the soft iron core. Okay. So this iron core is that is a soft iron core असते and which is a laminated.
ही कशी असते लॅमिनेटेड अँड लॅमिनेट काय केली असते टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ ईडी करंट. जसं आपण ईडी करंटमध्ये पाहिलं तर इन अ सेम वे. ओके, is a construction. The principle guy is work on the mutual inductance construction. It consists of primary and secondary coil which are separated from each other. Primary coil las काय म्हणायचं input coil. It is insulated by the copper wire and wounded on this iron core. Secondary coil is called output coil. So it is insulated by the copper wire and wounded on the iron core. Iron core it is a soft iron core which is a laminated and which reduce the effect of the ED current. आता वर्किंग मध्ये काय आहे, तो वर्किंग मध्ये पाहू आपण. So working, so the alternating voltage is applied to the primary coil. या प्रायमरी कॉइलला अल्टरनेटिंग व्होल्टेज जे आहे म्हणजे करंट जो आहे तो अप्लाय केला जातो. म्हणजे जेव्हा या कॉइलमधून करंट फ्लो होतो तेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो चेंज होतो. ओके, सो बोथ द कॉइल्स आर लिंक विथ द सेम मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे एका कॉइलचा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर दुसऱ्या कॉइलचा मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा चेंज होतो आणि सेकंड कॉइलमध्ये EMF जो आहे तो इंड्यूस होतो. ओके, सो मॅग्नेटिक फ्लक्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ टर्न्स. ओके, जे मॅग्नेटिक फ्लक्स लिंक पण टर्न्स आहे तर तो मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो कसा असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ टर्न्स. सो प्रायमरीसाठी मॅग्नेटिक फ्लक्स विथ द नंबर ऑफ टर्न्स जर आपण फाइंड आउट केलं. ओके, सो मॅग्नेटिक फ्लक्स फॉर प्रायमरी म्हणजे फॉर प्रायमरी दॅट इज अ 5P. याला आपण लिहिणार 5P इक्वल्स टू NP into 5. ओके, आणि फॉर सेकंडरी 5S equals to NS into 5. तर NP is the number of turns for primary आणि NS is the number of turns for secondary. ओके, आता प्रायमरी मधला करंट चेंज झाला, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला, EMF जो आहे तो इंड्यूस होईल. ओके, तर सिमिलरली या दोन्ही कॉइलसाठी EMF जो आहे तो इंड्यूस होणार. आता प्रायमरीसाठी इंड्यूस होणारा EMF काय लिहिणार आपण की दॅट इज EP इक्वल्स टू बाय फॅरेडेज लॉ मायनस d5P बाय dt. सो 5P इज NP ऑफ 5 म्हणजे याला EP इक्वल्स टू लिहिणार आपण मायनस NP इंटू d5 बाय dt. याला इक्वेशन फर्स्ट. ओके, सिमिलरली सेकंडरीसाठी EMF इंड्यूस होणारा EMF काय लिहिणार आपण ES इक्वल्स टू मायनस d5S बाय dt. So which is equals to with the number of turns NS into 5. म्हणून याला डायरेक्टली लिहू आपण that is the ES equals to minus NS into d5 by dt. याला दिली इक्वेशन आपण सेकंड. ओके, आता इक्वेशन सेकंडला जर फर्स्ट न जर डिवाइड केला. ओके, सो वी गेट आपल्याला काय मिळेल. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड that the ES upon EP equals to NS upon NP. तर हे जे इक्वेशन थर्ड आहे तर याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मर इक्वेशन. सो दिस इज द ट्रान्सफॉर्मर इक्वेशन. अँड आता हा जो रेशियो आहे NS upon NP याला म्हणायचं टर्न रेशियो. And NS upon NP is the turn ratio. Okay, so simply आपल्याला काय करायचं की magnetic flux is directly proportional to number of turns. So that's why magnetic flux link per turns with the coil. For a primary, 5P equals to NP of 5. For secondary, 5S equals to NS into 5. So EMF induced in a primary and secondary by Faraday's law. EP equals to minus d5P by dt. 5P ची व्हॅल्यू प्लेस करा, EP काय आहे मायनस NP इंटू d5 by dt. तर त्याच्यावरून आपण या सेकंडरीसाठी सुद्धा आपण असं लिहू शकतो. इक्वेशन सेकंडला आता फर्स्टला डिवाइड केलं तर हा इक्वेशन मिळते. याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मर इक्वेशन अँड NS इज अपॉन NP इज कॉल्ड टर्न रेशियो. ओके, आता आयडियल समजा ट्रान्सफॉर्मर असेल तर आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी जेवढी इनपुट पॉवर असते तेवढीच आउटपुट पॉवर असते. ओके, आणि म्हणून फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर
ओके, तर ह्या तुमच्या लक्षात आलं असेल. फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर आपण लिहिणार फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर इनपुट पॉवर इक्वल्स टू आउटपुट पॉवर. The power is the transformer. Input power equals to output power. Primary साठी IP into EP equals to IS into ES. Okay. याच्यावरून आपल्याला काय मिळते? That is the ES upon EP. EMF induced in secondary to the EMF induced in primary equals to IP upon IS. Okay. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे जर कंबाईन केलं आपल्याला तर हा रेशिओ आपल्याला काय मिळतो? That is the ES upon EP equals to NS upon NP equals to IP upon IS. IP upon IS. Okay. So आता स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरसाठी हा जो रेशिओ आहे तर हा रेशिओ आपण कसं यूज करत असतो? समजा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जर असेल, ओके, हा फक्त रेशिओ लक्षात ठेवा. EMF of secondary to the EMF primary equals to number of turn of secondary upon number of turn of primary equals to current of primary to the current of secondary. ओके, तर याच्यावरून आपल्याला स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जे आहे तर हे आपल्याला डिफरन्शिएट करायचा, डिफरन्स जो आहे तो लिहिता येतो. ओके, तर हा रेशिओ हा लक्षात ठेवा. दॅट इज ES upon EP equals to NS upon NP equals to IP upon IS. Okay, the step up transformer आणि इकडे घ्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, सो हा रेशिओ आहे, हा रेशिओ घ्या ग्रेटर दॅन 1. तर जेव्हा ES इज अ ग्रेटर दॅन EP असतो तर याचा अर्थ काय की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय होतं की आउटपुट व्होल्टेज और आउटपुट अल्टरनेटिंग व्होल्टेज इज ग्रेटर दॅन इनपुट अल्टरनेटिंग व्होल्टेज. ओके, तर त्याला आपण म्हणू स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. याच्या उलट का होईल इथं? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये हे जे रिलेशन आहे हे रिलेशन आपल्याला उलट मिळते. दॅट इज द अल्टरनेटिंग व्होल्टेज, दॅट इज आउटपुट व्होल्टेज इज लेस दॅन इनपुट व्होल्टेज. ओके, प्राइमरी जो है तो इनपुट है, प्राइमरी कॉइल इज इनपुट कॉइल एंड सेकंडरी आउटपुट कॉइल. सो आउटपुट व्होल्टेज इज ग्रेटर दॅन इनपुट व्होल्टेज, तर त्याला आपण म्हणू स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होते की आउटपुट व्होल्टेज इज लेस दॅन इनपुट व्होल्टेज. ओके, परत सेकंड पॉइंट काय की नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ प्रायमरी. तसं जर असेल तर तो असेल स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होते की सेकंडरीचे टर्न्स जे आहेत ते प्रायमरीपेक्षा जास्त असतात आणि इकडे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होते की सेकंडरीचे जे टर्न्स आहेत हे प्रायमरीपेक्षा कसे असतात, कमी असतात. करंटसाठी काय होईल की करंट, इनपुट करंट इज ग्रेटर दॅन आउटपुट. इथं याच्या उलट काय होईल की इनपुट करंट इज लेस दॅन आउटपुट करंट. फोर्थ जो डिफरन्स आहे तर फोर्थ डिफरन्स काय की इथं जे प्रायमरी कॉइल्स जे आहेत तर प्रायमरी कॉइल्स ज्या त्या थिक कॉपर वायर पासून बनलेल्या असतात. ओके, म्हणजे प्रायमरी कॉइल्स आर ऑफ थिक कॉपर वायर. इथं सेकंडरी कॉइल्स, दॅट इज सेकंडरी कॉइल्स आर ऑफ थिक कॉपर वायर्स. ओके, तर अशा पद्धतीने हा डिफरन्स जो आहे आपल्याला इथून लिहिता येतो की आउटपुट व्होल्टेज इज ग्रेटर दॅन इनपुट व्होल्टेज, नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी, इनपुट करंट इज ग्रेटर दॅन आउटपुट करंट. इनपुट करंट जास्त असतं तेव्हा आउटपुट व्होल्टेज जास्त असते. तर एक्झॅक्टली त्याच्या उलट जे आहे हे पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले तर अशा पद्धतीनं हा डिफरन्स सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. So thank you.